मी जसं प्रेम मंजिरीवर केलं तसं मी प्रियावर कधीच करू शकलो नाही. मी प्रियाकडे कधीच त्या नजरेनं नजरेच्या खूप पलीकडे गेलंय तुमचं नातं सत्यजित. या रात्रीसाठी माझा जन्म झालाय सत्यजित. सत्यजित, प्रेम म्हणजे फक्त सुखात सोबत करणं नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या दुःखांना आपलंसं करणं म्हणजे प्रेम. मी तुझ्या सगळ्या दुःखांना पदरात घ्यायला तयार आहे सत्यजित. तुझ्या प्रेमात जळून राख व्हायला तयार आहे. तुम्हाला कधीच कुठला मान दिला नाही. हा मान तरी दे प्लीज. शट अप. गेट लॉस्ट. आणि पुन्हा जर मला त्रास द्यायला आलास ना तर हा ना काबूल. हाँ सत्यजित, मंजुषा ताई पोचल्या ना व्यवस्थित? तेच विचारायला फोन केला होता. नाही म्हटलं मिस्टर भोसलेंना फोन करण्यापेक्षा तुला करावा. हो, विहंग त्यांना घेऊन आला घरी आज. आता त्या घरी आहेत, व्यवस्थित आहेत. अच्छा, गुड. सत्यजित, मंजुषा ताईंची चौकशी मी फोनवरनच करेन, कारण तुझ्या घरी मी येऊ शकत नाही ना. पण मी तुला फोन केला तर चालेल ना रे? तुझा कालचा राग गेला नाहीये का अजून? हे बघा ना गा, मी त्यांना तुझ्याकडे ठेवू शकत नाही कारण ठीक आहे रे, माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. आणि बाय द वे, तू माझ्या घरी कधीही येऊ शकतेस, कळलं? हो, तू चिडू नकोस आता प्लीज. मी कुठे चिडलोय? तुझा आवाज तसा वाटतोय चिडल्यासारखा. तो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, माझा आवाजच तसा आहे. ओके ओके, माझं चुकलं. ठीक आहे, खुश. बाय बाय. प्रिया, हा अगं, तू कधी आलीस? तू विचारात हरवली होतीस ना तेव्हा. कसला एवढा विचार करतेस प्रिया? कसला नाही. प्रिया, हे बघ, माझ्यापासून लपवू नकोस आता. सांग मला, कसला विचार करतेस? माझ्या नशिबाचा. आजपर्यंत कधीही कोणाला आनंद नाही देता आला मला. हा, पण सगळ्यांच्या त्रासाचं कारण मात्र नेहमी बनत आहे. प्रिया, नाही म्हणजे मी हे सगळं अगदी मनापासून बोलते. जर मी त्या दिवशी सत्यजितचं ऐकलं असतं तर आज ही वेळच आली नसती. पण मला स्वतःच खरं करायचं होतं ना. बघ ना, सगळ्यांना किती सहन करावं लागतंय. सत्यजितला, तुला, आत्यानी तर रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. आणि मावशीची अवस्था तर मी बघतेच आहे. प्रिया प्लीज, हे बघ, सगळ्यात आधी तू हा गैरसमज ना मनातून काढून टाक की तुझ्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो. असं काहीच नाहीये. आणि यात तुझं चुकलं कुठे? तू आईंना सांगून गेली होतीस ना. पण शेवटी झालं काय? अरे पण जे काय झालं त्या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये ना. मंजिरी, मी जर माझं थोडंसं डोकं वापरलं असतं ना तर आज हा अनर्थ टळला असता. प्रिया, अगं प्रत्येक गोष्टीचा एवढा विचार नसतो करायचा. नको मनाला लावून घेऊ.
काही गोष्टी ना वाईट आठवणी म्हणून विसरून जायच्या असतात. ठीक आहे, चल जेवायला चल. नाही नको, मला भूक नाही. आणि मला सगळ्यांसमोर यायची हिंमतच होत नाही. प्लीज, हे बघ तुझं हे असं वागणंच ना बाकीच्यांना त्रासदायक ठरतं. चल अगं पण चल म्हणते ना मी. मंजुषा ताई, हो, अगं तुला सांगायचंच राहिलं. मंजुषा वहिनी आता आपल्यासोबत इथेच राहणार आहेत. इथेच राहणार आहेत म्हणजे मला कळलं नाही. अगं म्हणजे इथेच आपल्या सगळ्यांसोबत राहणार आहेत. खरं तर आज त्यांच्याचमुळे तुझी दादाच्या तावडीतून सुटका झाली आहे प्रिया. असं नाहीये मंजिरी ताई, मी काही फार ग्रेट केलेलं नाहीये. खरं तर हे सगळं मी खूप आधी करायला हवं होतं. असो, मला कळत नाहीये, म्हणजे नेमकं मंजुषाताईंनी काय केलंय? अगं त्यांनी दादा विरुद्ध कोर्टात साक्ष दिली आहे म्हणून तुझी सुटका झाली. म्हणजे मंजुषाताईंमुळे दादा पोलीस कोठडीत? हो, मंजुषाताई, तुमचे खरंच खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. आज तुमच्यामुळे मी त्या नीच माणसाच्या तावडीतून सुटू शकले. थँक्यू. प्रिया अगं काय करतेस तू? हे माझ्यामुळे नाही, हे सगळं सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींमुळे झाले. खरं तर तू आणि मी, आपण दोघीही यांच्या ऋणी आहोत. बस बस बस, आमची स्तुती करू नका. चला जेवून घेऊ. येते. प्रिया अगं येतेस ना? आले. मालक, सापडली ती बाई मंजुषा सरंजामे? नाही, अख्खं कोल्हापूर शोधलं, कुठं सापडल्या नाहीत त्या. संकेतीला मुधोळकरच्या घरात शोधा. 200% सांगतो ती बाई तिथेच आहे. मालक नाही, या वेळेला त्या तसं करणार नाहीत. अंदाज बांधू नका संकेत, ही अंदाज बांधायची वेळ नाही. तिला शोधा. आणि ती प्रिया, त्यांची काहीच खबर नाही. त्यांनाही शोधा. छी, शोधा, दोघींना शोधा. शोधा. लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी, यही पे कही है मेरे मन का चोर, नजर पड़े तो भैया दू मरोड़.
प्रिया, मावशी काय इकडे काय झालं? दारात उभी राहून काय बघत होती? नाही मावशी सॉरी, डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून परत चालले होते. परत चालले होते? अगं 2:30 वाजलेत रात्रीचे. झोपली नाहीस तू अजून? मावशी आजकाल रात्रीची झोप येत नाही, फक्त भीती वाटते, खूप भीती. खोलीत एकटी असली ना की सगळं जीव घेणं होतं. म्हणून म्हणून आले होते इकडे. पण मला लक्षातच आलं नाही एवढा उशीर झालाय. तू तू झोप प्लीज. सॉरी, मी जाते. ए बाळा, एक ऐकतेस का माझं? इकडे माझ्या जवळ झोपे. अगं नाही नाही, नको. मी जाते. या ऐकणार नाहीस का माझं? मावशी मी देवघरात जाऊन बसते थोडा वेळ, बरं वाटेल मला. आणि जर नाही वाटलं ना तर पुन्हा येईन इकडे. पण तू जागत बसू नको, तू झोप आता. प्रिया, कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. वेड आहे आमचं पिल्लू. तुझ्या आईसारखीच आहेस. ती पण अशीच. जरा भीती वाटली, कावरी बावरी झाली की देवळात जाऊन बसायची. आई ओरडली तरी देवळात, परीक्षेत पेपर कठीण गेला तरी देवळात. तुझे बाबा तिला बघायला आले ना तेव्हा सुद्धा बाईसाहेब घाबरून घेऊन घरातनं पळून गेल्या होत्या आणि देवळात जाऊन बसल्या होत्या. मी जाऊन पकडून आणलं होतं तिला. मला म्हणाले होते तेव्हा की मावशी तू झोप ना आता. मी जाते. घाबरायचं नाही, मावशी आहे. झोपशील ना? येते. प्रिया, तू इथे काय करतेस? पहाटेचे 3 वाजलेत आणि ही बाटली कसली तुझ्या हातात? प्रिया, झोपेच्या गोळ्या आहेत या. मला मगाशी इतकं डिप्रेशन आलं, असं वाटलं या बाटलीतल्या सगळ्या गोळ्या खाऊन टाकाव्या आणि मरून जावं. पण पण का कोणाच ठेव, हिम्मतच झाली नाही. या गोळ्या खायची हिम्मतच नाही झाली. मागच्या वेळी मी असं केलं होतं तेव्हा तुला वाटलं होतं मी नाटक करते. यावेळी जर मी मरून गेले तर तुला वाटेल नाटक करत होती. आणि सत्यजित, मला खूप भीती वाटते. माहिती नाही कसली, कदाचित स्वतःचीच. सत्यजित, प्लीज प्लीज वाचवशील मला. मला मरायचं नाहीये, पण हे मरायचे विचार सतत डोक्यात येतात. मला कळतच नाहीये मी काय करू.
हे विचार मनातून काढून टाक आणि त्यांना पुन्हा आपल्या मनात जागा देऊ नकोस. मी शपथ घेऊन सांगते, मी हे मुद्दामून करत नाहीये. मला माहितीये प्रिया, माझा विश्वास आहे तुझ्यावर. चल ये. झोप आता. गुड नाईट. सत्यजित, थांब ना थोडा वेळ. बरं वाटतंय आता? चल झोप. चल. मला जे हवं होतं ना ते मला मिळालं. बाकीचं तू सत्यजितला विचार. आणि मी त्याला माझ्याकडे ठेवून घेतलं असं म्हणतेस ना तू. पण मी काय त्याचे हातपाय बांधून ठेवले नव्हते. त्याला जर यायचं होतं तर तो आला असता, पण त्यालाच यायचं नव्हतं. त्याला माझ्या जवळ थांबणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यात आता मी तरी काय करतो? मी काय तुला आज ओळखते? अगं तूच सत्याला या समजामध्ये अडकवलं असशील. प्रिया, तू हे बरं नाही केलंस. आत्या, मी काय केलं ना ते मला चांगलंच माहिती. आणि यापुढे तुला काही प्रश्न असले ना तर ते सत्यजितला जाऊन विचार. प्रिया, ये. तू नको जाऊ ना. नाही, मी आईकडे झोपतो. सत्यजित, आहे मी आहे.